गुड मॉर्निंग स्टूडेंट. आज आपण शिकणार आहोत शब्दयोगी अव्यय मीन्स प्रीपोजिशन. याचा अर्थ होतो की दोन शब्दाला जोडणारे अविकारी. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहूया शब्दयोगी अव्यय प्रीपोजिशन. काय आहे प्रीपोजिशन? नीट लक्ष द्या तुम्ही. मी वाचन करत आहे लक्षपूर्वक ऐकावे. ओके. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाकडे नीट लक्ष द्या. अधोरेखित शब्द म्हणजे अंडरलाईन वर्ड. ओके. फर्स्ट, माझ्या शाळेपुढे मैदान आहे. सेकंड, अभ्यासाशिवाय पर्याय नाही. सलील सारखा मित्र मिळणे कठीण. फोर्थ, सरितापेक्षा मी उंच आहे. फिफ्थ, ही बाग लहान मुलांसाठी आहे. तर इथं काही वर्ड दिलेले आहे आणि त्या खाली अधोरेखित केले गेलेला आहे. जसे एक वर्ड आहे पुढे, शिवाय, सारखा, पेक्षा आणि साठी. तो ये देख रहे हैं आप पुढे शब्द, ये किस में जुड़ा हुआ है? शाड़े के सामने. शाड़े पुढे मतलब शाड़ा एक अलग शब्द है, पुढे एक अलग शब्द है. इन दोनों को जोड़ दिया है ना. शब्द योगी, योग का मतलब होता है जोड़ना, एडिशन करना. ठीक है. तो आपको यही समझना है कि शब्द योगी यानी दो शब्द को मिलाना एक साथ. तो आप देख रहे हैं यहाँ पे शाड़े पुढे, अभ्यासा शिवाय. अभ्यास के साथ में क्या जुड़ा है? शिवाय. सलील के साथ जुड़ा है सारखा. सरिते के साथ जुड़ा है पेक्षा और मुलान के साथ जुड़ा है साठी. तो अब इसका स्पष्टीकरण देखेंगे. वरील वाक्यातील प्रत्येक अधोरेखित शब्द त्यांच्या मागच्या शब्दाला जोडून आलेला आहे. कसे ते पहा. शाळे पुढे. ठीक है. तर पुढे हा शब्द शाळेला जोडून आलेला आहे. दिखाई देता है ना आपको? शाळा के साथ में पुढे जुड़ के आया है. फिर है अभ्यासा शिवाय. शिवाय हा शब्द अभ्यासाला जोडून आलेला आहे. सलील सारखा. सारखा हा शब्द सलीलला जोडून आलेला आहे. सरिते पेक्षा. पेक्षा हा शब्द सरितेला जोडून आलेला आहे. मुलांसाठी. साठी हा शब्द मुलाला जोडून आलेला आहे. आता शब्दयोगी अव्ययाची परिभाषा. तर शब्दयोगी अव्ययाची परिभाषा आहे. शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. सिर्फ यहाँ तक ही लिखना है, म्हणतात. कहाँ से? शब्दाला से लेकर शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात. मतलब शब्द को जोड़कर आया हुआ दूसरा अविकारी शब्द शब्दयोगी अव्यय कहलाता है. शब्दयोगी और क्रिया विशेषण अव्ययातील फर्क. अब शब्दयोगी अव्यय और क्रिया विशेषण अव्यय, इनमें क्या अंतर है देखेंगे, क्या डिफरेंट है दोनों में. क्योंकि हमने क्रिया विशेषण अव्यय पढ़ चुके हैं. ठीक है. अब हम शब्दयोगी अव्यय देख रहे हैं. तो शब्दयोगी अव्यय और क्रिया विशेषण अव्यय में आपको कंफ्यूज नहीं होना है. इसीलिए यहाँ पे दोनों के बीच में क्या दिया है? अंतर दिया है. फर्स्ट देखेंगे शब्दयोगी अव्यय. तो अगट में क्या है? शब्दयोगी अव्यय और बगट में क्रिया विशेषण अव्यय. पहिला, घराजवळ एक झाड आहे. घराजवळ, घर के साथ में जवळ जुड़ा है. ओके. देन यहाँ पे क्रिया विशेषण अव्ययमध्ये नदी जवळ आहे. नदी जवळ आहे. जवळ यानी पास. यहाँ पे स्थान दिखा रहा है और यहाँ झाडाजवळ एक साथ जुड़ के आया हुआ शब्द. सेकंड, सूर्य ढगामागे गेला. सूर्य कुठं गेला? ढगामागे. या ढगा के साथ में मागे जोडलेला आलेला आहे. इथं आहे मागे गेलास की पायऱ्या लागतील. मागे यानी पीछे गए तो क्या लगेगी? पायऱ्या लगेगी. सेकंड है टेबला खाली चेंडू गेला. चेंडू कुठं गेला? टेबला खाली. तर टेबलाला जोडला गेलेला आहे शब्द खाली आणि इथं दिलेला आहे चेंडू खाली टाक. खाली टाक म्हणजे नीचे डालो. फिर है झाडावर घरटी आहेत. कुठं आहे घरटी? झाडावर. और घरटी वर आहेत. घरटी वर आहे मतलब झाड़ के ऊपर है. ठीक है. तो आपको यहाँ पे अंतर पहचानते आना चाहिए कि यदि कोई
आपको बोला गया शब्दयोगी अवयव, खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा। तो आपको देखना है एक मूल शब्द के साथ में अविकारी शब्द जुड़ा होना चाहिए, तो क्या कहलाएगा? शब्द योगी अवयव। ठीक है। और क्रिया विशेषण अवयव कैसे पहचानेंगे? ये जुड़ा नहीं होता है, ये बीच में होता है, ये अलग अलग, दो शब्द अलग अलग होते हैं। ठीक है। तो अभी आपने देख लिया अगट और बगट में कि किस तरह से जो शब्द दूसरे शब्द के साथ जुड़े हैं वो शब्द योगी अवयव है, और क्रिया विशेषण अवयव क्या है, वो अलग अलग है। ठीक है। अब कुछ शब्द योगी अवयव देखेंगे, कुछ है शब्द योगी अवयव, वो देखते हैं कौन क्या क्या है। आधी, नंतर, पुढे, मागे, वर, खाली, मुळे, साठी, पेक्षा, शिवाय, समोर, बाहेर, पर्यंत, आत, पूर्वी, सारखे, पण, संगे, सोबत। जो इतने शब्द हमने पढ़े कहाँ से? आधी ते सोबतपर्यंत, हे सर्व जे आहे हे शब्दाला जोडून येतील। म्हणजे एक शब्दाला दुसरे शब्द जोडून येणार, तेव्हाच तो जो शब्द आहे किंवा वाक्य आहे आपल्याला ओळखता येतील की तो शब्दयोगी अवयव आहे, वाक्य शब्दयोगी अवयव दिलेला आहे। तो आपको समझ गया होगा कि एक शब्द को दूसरा शब्द जुड़कर आएगा तभी क्या बनेगा? शब्दयोगी अवयव। अभी हम इसका कुछ स्वाध्याय देखेंगे। तर स्वाध्याय प्रश्न क्रमांक पहिला, पुढील परिच्छेद वाचा, त्यातील शब्दयोगी अवयव अधोरेखित करा। आपको एक पैराग्राफ पढ़ना है और उसमें से शब्दयोगी अवयव कौन सा होगा ढूंढकर निकालना है, उसके नीचे अंडरलाइन करना है। तो मैं पढ़ रही हूँ, ध्यान से देखेंगे। आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे, झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे, त्या पारावर बसून आम्ही डबा खातो, झाडाखाली खेळतो, शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते, हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते। तो अभी मैंने आपको कुछ देर पहले बताया कि बहुत सारे जो शब्दयोगी अवयव की कुछ यादी लिस्ट दिखाई थी, वो कौन सी लिस्ट है? ये दिख रहे हैं ना कुछ शब्दयोगी अवयव। आपने अभी देखा झाडाखाली, झाडापर्यंत, झाडावर। ठीक है। ये शब्द आप यहाँ ढूंढ सकते हैं, कहाँ पर? यहाँ पे। आप जैसे ही वो पैराग्राफ पढ़ेंगे उसमें देखेंगे कि एक शब्द के साथ दूसरे शब्द, तो वो शब्द कौन से होंगे? इनमें से नाही, नंतर, पुढे, मागे, वर, खाली, मुळे, साठी, पेक्षा, शिवाय, समोर, बाहेर, पर्यंत, आत, पूर्वी, सारखे, संगे, सोबत। ये शब्द क्या है? सारे के सारे शब्दयोगी अवयव। यह शब्द मूल शब्द के साथ में हमेशा लगकर आते हैं। तो आपको जब आप ये क्वेश्चन सॉल्व करेंगे तो आप ये देख सकते हैं कि कौन सा शब्दयोगी अवयव है। प्रश्न दूसरा, पुढील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखून लिहा। पहचान करके लिखना है अभी शब्दयोगी अवयव कौन सा है। फर्स्ट, टेबलावर फुलदाणी आहे। दूसरा, पिल्ले घरट्या बाहेर उडाली। आमच्या शाळेसमोर एक झाड आहे, मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली। फिफ्थ, आमचा कुत्रा मला मित्राप्रमाणे भासतो। सिक्स, देशाला देण्यासाठी तुमच्याकडे काय आहे। सेवन, मी सकाळी 6 पूर्वी उठतो। 8, झाडावरून फळ पडले। 9, माझ्यासोबत आई गावी आले। 10, सैनिक देशाकरिता प्राण देतात। तो आपको मैं एक सॉल्व करके दिखाती हूँ। जैसे यहाँ पे टेबल एक मूल शब्द है और वर क्या है? ये शब्दयोगी अवयव जुड़ के आया है। फुलदानी अलग है ना। तो आपको इस तरह से शब्द ढूंढना है और ये स्वाध्याय पूरा करना है। तर आपण पुन्हा भेटूया, तेव्हापर्यंत बाय, टाटा, टेक केअर, गॉड ब्लेस यू, हैव अ नाइस डे।